नमस्कार. आज आपण खरवस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. खरवस हा चिकाच्या दुधापासून तयार करतात. तर चिकाचं दूध म्हणजे काय? गाय किंवा म्हैस व्यायली की सुरुवातीला जे दूध येतं त्याला चिकाचं दूध असं म्हणतात. चिकाच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे खरवस सर्वांनीच इम्युनिटी बूस्टर म्हणून खायला हवा. फक्त गर्भवती महिलांनी खरवस खाणे टाळावे, कारण तो उष्ण असतो. चला तर मग हा आरोग्यदायी खरवस कसा बनवायचा हे पाहूयात. इथे मी अर्धा लिटर गाईच्या चिकाचं दूध घेतलं आहे आणि यामध्ये मी अर्धा लिटर म्हशीचं दूध वापरणार आहे. म्हशीच्या दुधामुळे खरवस छान घट्ट होतो. आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर करत आहे. सेंद्रिय गूळ हा काळपट दिसत असला तरी केमिकल विरहित आणि आरोग्यदायी असतो. यामुळे आपला खरवस थोडासा काळपट होणार आहे, पण फायदे भरपूर आहेत. आता यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा विलायची पावडर घालूयात आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे. विलायची आणि जायफळ घातल्यामुळे खरवसाला खूप छान चव येते. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. संपूर्ण गूळ यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. गूळ विरघळतो आहे तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे, ज्यावर आपल्याला खरवस शिजण्यासाठी ठेवायचा आहे. आता गूळ विरघळला आहे. हे दूध आता आपण दुसऱ्या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत, म्हणजे जर गुळामध्ये काही खडे असतील तर ते खाली राहतील. दूध ओतताना एकदम न ओतता हळूहळू ओतायचं आहे, म्हणजे जर खडे असतीलच तर ते या दुधासोबत न पडता खाली तसेच राहतील. आता आपण खरवस शिजण्यासाठी ठेवणार आहोत. पाण्याला छान उकळी आली आहे. त्यामध्ये हा डबा आता ठेवायचा आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपण कढईवर जे झाकण ठेवणार आहोत त्याच्या वाफेचं पाणी या खरवसामध्ये पडणार नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 20 ते 25 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजू द्यायचं आहे. 25 मिनिटं झाले आहेत. आता खरवस शिजला आहे का हे आपण पाहूयात. खरवस शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण चाकूचा वापर करणार आहोत. चाकू यामध्ये घालून काढायचा आहे आणि याला जर दूध नाही लागलं तर समजायचं की आपला खरवस शिजला आहे. आता हा डबा कढईतून आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. झाकण ठेवून 2 तासासाठी रूम टेम्परेचरला हा डबा असाच ठेवून देणार आहोत. 2 तास झाले आहेत. आता आपण खरवस पाहूया. खरवस थंड झाला आहे. आता त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपण डब्यापासून हा वेगळा करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. वा, मस्त. खरवस एकदम मऊ लुसलुशीत झाला आहे, त्यामुळे खूप इझिली वड्या कट होत आहेत. चिकाचं दूध तुम्हाला कुठल्याही डेअरीमध्ये मिळू शकतं. एकदा आणून या पद्धतीने खरवस तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. वा, मस्त वडी निघाली आहे. सेंद्रिय गुळामुळे आपला खरवस थोडासा काळपट झाला आहे, पण एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा खरवस आपला बनवून तयार आहे. तर मग तुम्ही डेअरीतून गाईच्या किंवा म्हशीच्या चिकाचं दूध घेऊन या आणि या पद्धतीने खरवस बनवून पहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.